आपल्या गायांच्या गोठ्याचं आहे ना गेटचं काम करायचं होतं, त्याच्यामुळे मी सकाळी सकाळीच गोठ्याला पाणी वगैरे मारून घेतलं आणि त्यासोबत आपली एचएफ पण धुवून घेतली. जवळपास 10:30 वाजता नंदू काकांनी त्यांचं गेटचं काम चालू केलं. आपल्या आशिष भाऊंच्या पाईपलाईनचं काम चालू होतं आणि आपलं जे सायपन आहे ना ते आडवं येणार होतं, त्याच्यामुळे ते तुटू नाही म्हणून आशिष भाऊंनी मला बोलवलं होतं. पण शेवट जे व्हायचं तेच झालं. सायपन पाहतो एकीकडं आणि ते निघालंच एकीकडं. मग काय आशिष भाऊंना म्हटलं तुम्ही आता सायपन जोडून घ्या. त्यानंतर बाळाभाऊचा फोन आला. त्यांनी होंडा सिटी घेतली होती आणि तिचं थोडं लाइटिंगचं काम करायचं होतं संगमनेरमध्ये. पण ते आधी त्यांना म्हटलं की आधी पेट पूजा करून घेऊ आणि मग काय असेल ते बघू. मस्तपैकी पेट पूजा झाल्यानंतर बाळाभाऊ झोपायला लागले होते. त्यांना म्हटलं झोपू नका, अजून आपल्याला गाडीचं खूप सारं काम करायचंय. मग काय संगमनेरमध्ये पोहोचल्यानंतर गाडीचं मस्तपैकी काम करून घेतलं आणि ऊन पण खूप लागत होतं. त्यांना म्हटलं आता ऊसाचा रस मस्तपैकी पिऊ. मग काय गाडीचं काम एकदम ओके मध्ये होऊन गेलं. आम्हाला घरी येता जवळपास 5:30 वाजले होते आणि त्यात घरी आल्यावर बघितलं की जिथं गाय आपल्या ओपन राहणार आहे तिथं भर टाकायचं काम चालू होतं आणि पप्पा त्याची लेवल वगैरे करीत होते. हा व्लॉग कसा वाटला आणि आपला गोठा कसा झालाय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलची लिंक बायोमध्ये आहे, तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा.